उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील अमित शहांसोबतच्या बैठकीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे। शेलार आणि गणेश नाईक हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीसाठी पोहोचलेत। महायुतीची जागा वाटपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावरती सध्या बैठक सुरू असल्याची माहिती आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, काय माहिती या बैठकी संदर्भात? प्रज्ञा, आपण पाहतोय 2 दिवस झालं की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काल जवळपास 3 बैठका या भाजपच्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की एक मोर्चेबांधणी करताना अमित शाह पाहायला मिळत आहेत आणि आज सकाळपासूनच सह्याद्रीवर असलेल्या अमित शहांना भेटण्यासाठी भाजपचे बडे नेते दाखल झालेले आहेत। त्याच पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे 3 प्रमुख नेते हेही दाखल झालेले आहेत। या म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये काही जागांवरती तिढा अजूनही कायम आहे। हा तिढा सोडवण्यासाठीच ही एक महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती चालू असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत अजितदादांच्या आणि भाजपच्या एकूणच जागांमध्ये जे वाटप आहे ते होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जो तिढा आहे तो सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये शिवसेनेचे कुठलेही नेते अद्याप तरी सह्याद्रीवरती दाखल झालेले नाहीयेत। मात्र प्रमुख जे जागा आहेत त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच कुठेतरी मतभेद आहेत आणि त्या संदर्भातच ही महत्त्वाची बैठक आज होत असल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकीतून आता तोडगा निघतो का आणि जो पेच प्रसंग आलेला आहे तो सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। याच ठिकाणी भाजपचे देखील अनेक बडे नेते दाखल झालेले आहेत। गणेश नाईक आहेत, संजीव नाईक आहेत, त्यांच्या पाठोपाठ मंगलप्रभात लोढा यांच्यासह आशिष शेलार हे देखील दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक असणार आहे अमित शहांच्या उपस्थितीत। प्रज्ञा, धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीसाठी। आणि जागा वाटपाबाबत अमित शहांची आज महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक होतीये। महायुतीचे राज्यातील नेते वाद असलेल्या जागांची माहिती अमित शहांना देणार आहेत। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये शहांची रायगड, ठाणे, नवी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होतीये। अमित शहांची आज महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक होत असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।